जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील पंचायत समिती कार्यालयात कनिष्ठ सहाय्यक म्हणून पदावर कार्यरत असलेल्या अभिजित गोवर्धन भावसार या लाचखोर कर्मचाऱ्यास 2.5 लाख रुपयाची ग्रामसेवकाकडून लाच घेताना लाच प्रतिबंधक विभागाच्या नंदुरबार पथकाकडून अटक करण्यात आले आहे। याबाबत सविस्तर फक्त असे की नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे कार्यरत असलेल्या तक्रारदार ग्रामसेवक पदावरील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील काथर्दे दिगर येथील ग्रामसेवकाची माहे जुलै 2024 ते माहे जुलै 2025 या कालावधीत नेमणूक असताना सदर ग्रामसेवक यांच्या कार्यकाळात झालेल्या कामात त्यांनी भ्रष्टाचार केल्याबाबत तक्रारीचा अर्ज चौकशी पंचायत समिती कार्यालय तळोदा यांच्याकडून करण्यात आली होती। सदर चौकशीचा अहवाल हा मोगम असल्याने नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर चौकशी अहवालावर पंचायत समिती शहादा यांच्याकडून स्पष्ट अभिप्राय मागविला होता। सदर चौकशीचे कामकाज लाचखोर अधिकारी असलेले कनिष्ठ अभियंता अभिजित भावसार हे पाहत होते। शहादा पंचायत समितीतील आरोपी कनिष्ठ अभियंता अभिजित भावसार यांनी तक्रारदार ग्रामसेवकास 20 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी पंचायत समिती कार्यालय शहादा येथे बोलावून चौकशीच्या अनुषंगाने त्याचे दप्तर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या समक्ष हजर करण्यास सांगितले व गटविकास अधिकारी यांना सांगून दप्तर तपासणी करून घेऊन सदर तक्रारदार ग्रामसेवक यांच्या बाजूने चौकशीचा अहवाल पाठवितो असे त्यांना सांगून त्यांच्याकडून 2,50,000 रुपयांच्या लाचेची मागणी करून सदर रक्कम ही 23 फेब्रुवारी 2026 रोजी शहादा शहरातील हॉटेल स्पाइस अँड ग्रिलजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पा पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, अप्पा पोलीस अधीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक प्रशांत भरते व त्यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक विकास लोंढे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील, पोलीस हवालदार हेमंतकुमार महाले, पोलीस हवालदार देवराम गावेत, विजय ठाकरे, संदीप खंडारे, नरेंद्र पाटील, जितेंद्र महाले, पोलीस नाईक सुभाष पावरा यांनी सिताफीने सापळा रचून त्यास 2.5 लाख रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले। यावरून शहादा येथील पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी अभिजित गोवर्धन भावसार यांच्या विरोधात पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 248/2026 कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। We'll be right back.